कोपरगाव तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात कोल्हे वस्ती येथे 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी ऊसाच्या शेतात आग लागल्याची घटना घडली आहे। ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली। कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झाले होते। दोन्ही अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्ररूप घेतले होते। या आगीत मनोज भागवत या शेतकऱ्यांचे तसेच अशोक गायकवाड यांचाही ऊस या आगीत जळून खाक झाला आहे। ही घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे। सव्वा-2 एकर क्षेत्र आहे कोपरगावचं। मनोज आहेर मी मनोज आहे आणि यांचं 2.25 एकर क्षेत्र आणि शेजारी परत 2-2.5 एकर क्षेत्र गायकवाड म्हणून अशोक एकनाथराव गायकवाड यांचं पण क्षेत्र आणि दोन्ही क्षेत्राला सोबत आग लागल्यामुळं 2 अग्निशामक आल्या, संजीवनी कारखान्याची 1 व नगरपालिकेची 1 अशा 2 अग्निशामकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले। गावकऱ्यांनी पण भरपूर प्रतिसाद देऊन भरपूर मदत करून परंतु तरी अपयश आलं असं म्हणूया आपण, कारण आधी पुढे कोणाचं काही चालत नसतं आणि ते MSCBच्या त्या शॉर्ट सर्किटमुळं ती आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे। पण आता ते MSCBचे लोक पण येत आहेत, ते पण त्याचा शोध घेतील असा एक एकंदरीत आहे। माननीय भैया कोल्हे यांनी पण लवकरात लवकर मदतीचे तातडीने मदत पाठवून आम्हाला सहकार्य केले आहे आणि एवढं करून कुठे जीवितहानी काही झालेली नाही आहे आणि नुकसान मात्र झालेलं आहे दोन्ही शेतकऱ्यांचं। तर त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आता प्रयत्न करत आहोत की काय काय अजून कुठं अजून छोट्या काही ठिकाणी चालूच आहे, अजून ते लोक काम पण करत आहेत तिथे। आणि अशा याच्यामध्ये आता आपण सर्व लोक आपण तुम्ही बघितलं स्वतः पण तर सर्व लोक शर्थीचे प्रयत्न करतायत, असं एकंदरीत घटना घडली।